आज आपल्याला साऊथ फेमस उत्तपम किंवा उत्तप्पा ही रेसिपी बघायची आहे। पण त्याआधी साऊथ स्पेशल पुडी मसाला किंवा गन पावडर असंही म्हणतात, हा मसाला कसा बनवायचा ते आपण आधी बघूया। इडली, डोसा, उत्तपम यावर स्प्रेड करून हा मसाला खाल्ला जातो। टोटल हॉटेल स्टाईल टेस्ट येते। तर हा मसाला बनवण्यासाठी हाफ कप उडीद डाळ घेतली आहे, 1/3 कप चना डाळ, हरभरा डाळ। या ठिकाणी फुटाण्याची डाळ वापरली तरी चालू शकतं, ते जास्त भाजावं नाही लागत आहे, फक्त गरम तव्यात टाकलं तरी चालतं। किंवा हरभरा डाळ, चना डाळ वापरत असाल तर ते भाजून घ्यावं लागेल। हे थोडंफार भाजून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालतीये। कच्चे घालत असाल तर डाळी बरोबर घालायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत। हे भाजलेले आहेत त्यामुळे मी नंतर घालतीये। डाळ भाजत आलेली आहे, छान भाजून झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतीये। चार ते 5 बॅडगी मिरच्या घेतलेत कलरसाठी आणि देशी मिरच्या या तिखटासाठी घेतलेत। आपल्या आवडीनुसार घ्यायचंय। गन पावडर मसाला हा थोडासा तिखट असतो आणि तिखट असलं तरच त्याला चव छान येते। दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतीये आणि 1/3 कप ड्राय कोकोनट, सुकं खोबरं, हे सुद्धा छान भाजून घ्यायचंय। याच्यामध्ये कढीपत्ता घालतीये। कढीपत्ता घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते। हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय। अर्धा चमचा हिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचंय। तर हा मसाला तयार झालेला आहे, पुडी मसाला किंवा गन पावडर मसाला। आता उत्तपम बनवण्यासाठी 1 कप रवा मी भिजत घालतीये। बारीक रवा आहे। जर मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घ्यायचंय आणि 1 कप रव्यासाठी रवा किंवा सुजी, अर्धा कप दही घालतीये। दही घातल्यामुळे उत्तपम सॉफ्ट होतात। 1 कप रवा घातलाय त्यासाठी मी अर्धा कप 2 वेळा पाणी घालायचंय। पाणी गरम घालायचंय, गरम पाणी घातल्यामुळे लवकर भिजून येतं सुजी। अर्धा कप घातल्यानंतर दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर अर्धा कप घालायचंय। कव्हर करून 20 मिनिटांसाठी भिजू द्यायचंय। 1 कप सुजीसाठी 1 कप चिरमुरे घेतलेत। कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो ते घेतले तरी चालतील, पण अर्धा कप घ्यायचंय। चिरमुरे 1 कप घ्यायचंय। थोडंसं पाणी घालून, गरम पाणी घालून 10 मिनिटं भिजू द्यायचंय। छान भिजून आलेत, आता हे ग्राइंड करून घ्यायचंय। आता हे सुजीच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचंय। सुजी भिजवत असताना सुद्धा कमी पाण्यामध्येच भिजवायचंय, का तर हे चिरमुरे ग्राइंड केलेलं आपण घालतो त्यानंतर ते बॅटर थोडंसं पातळ होतं, त्याच्यामुळे कमी पाण्यामध्येच भिजवायचंय।
1 छोटा चमचा जिरा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओली मिरची सुद्धा चवीनुसार घालायची आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा घालतीये. तर तव्यावर उत्तप्पम घालतीये. टोमॅटो कट करून घेतलेत ते स्प्रेड करतीये. सिमला मिर्च, भाज्या आपल्या आवडीनुसार घालायच्या आहेत आणि हा गन पावडर मसाला, पोडी मसाला, टोटल हॉटेलची चव येते, टेस्टी लागतं. वरून थोडंसं तेल सोडतीये आणि कवर करून शिजू द्यायचंय. आता हे परतून घ्यायचंय. तर खूप छान असं उत्तप्पम तयार झालेलं आहे. दुसऱ्या पद्धतीने पण आपण बनवू शकतो. सिमला मिरची आणि टोमॅटो त्यातच ॲड करायचं आहे बॅटरमध्ये आणि तव्यावर उत्तप्पम घालायचे आहेत. अशा पद्धतीने सुद्धा आपण बनवू शकतो. ऑनियन खात असाल, कांदा खात असाल तर या स्टेजला त्याच्यावर स्प्रेड करू शकता. इन्स्टंट उत्तप्पम तयार झालेला आहे. पुडी मसाला वापरून, गन पावडर मसाला वापरून एकदा करून बघा. चवीला खूप छान लागतं. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोडते.